किरण पाणी आणि पालये हांच्या मदीं न्हंय वाठार आसा। हाच्या पयलीं बेकायदेशीर वावरांचेर आळाबंद हाडपा निमतान सरकारान ल्हान अबकारी कार्यालय सुरू केल्ले। उपरांत नवे आनी सुसज्ज कार्यालय बांदले, पूण आतां अबकारी खात्यान ते बंद केलां। हाका लागून गंभीर प्रस्न उपरासल्यात। ल्हान कार्यालयां कित्याक मोडलीं? फकत बंद दवरपा खातीर नवे बांदपाचेर खर्च कित्याक केलो? थंय बेकायदेशीरपणान रेंव खडी व्हरपाचे वेव्हार चलतात, ताचेर आळाबंदी हाडात, थळावे मागतात। जायतीं सरकारी कार्यालयां भाड्याच्या जाग्या भायर काम करतात, पूण ही नव्यान बांदिल्ली कार्यालयां कुलूप लायिल्लीं आनी वापरूंक नाशिल्लीं उरतात अशें थळावे लोक दाखोवन दितात। फकत आपलो मुळावो उद्देश पुराय करपा खातीर न्हय, तर थळाव्या तरणाट्यांक रोजगाराची संद निर्माण करपा खातीर सरकारान अबकारी कार्यालय बेगोबेग सुरू करपाची मागणी करता। किरण पाणी आणि पालये असो एक दोन भाग आसात आणि मदल्यान न्हंय व्हांवता आणि ह्या न्हंयचेर पयलीं केन्ना पोर्तुगीजाच्या टायमाचेर हांगा मोठ्या प्रमाणान इलिगल एक्टिविटीज चलताले, म्हणून गोवा गव्हर्मेंटान किरण पाणी हांगा एक एक्सायज डिपार्टमेंट स्टार्ट केले। हांगा ल्हानशें एक्सायज डिपार्टमेंट आसलेले, आयज ते एक्सायज डिपार्टमेंट मोडलेले गेले आणि नवीन बिल्डींग एक 2 ते 3 वर्सां पयलीं बांदलेली आसा। आमी ह्या बिल्डिंगेन इनॉग्रेशनाक आयिल्ले। जर भितर जर पळयलें जाल्यार बऱ्यापैकी इक्विपमेंट विथ AC रूम्स मीन्स हे सगळी वेवस्था करून हे एक्सायज डिपार्टमेंट आसा। ग्राउंड+2 चे आसा। आमी अशें समजताले की जेन्ना हे आतां उद्घाटन जाल्या उपरांत किरण पाणी हांगा एक आमचे पेडण्यातले किंवा गोंयचे एक 25-30 जाण कामाक लागतले म्हणून। पण आयज जर आमी हांगा भेट दिवपाक जर आयली जाल्यार तुमकां दिसता की हांगा सगळीं झाडां वाडलेलीं आसा, एक्सायज डिपार्टमेंटाचो बोर्ड आसा आणि जे गेटी बीन आसा ते कलामलेले आसात आणि हे एक्सायज डिपार्टमेंट आतापर्यंत बंद आसा। सरकारान जे पयलींचे जागेन आसले ल्हानशे हे येदे व्हडले बांदपाक कारण कितें आसलेलें हो एक सगळ्यात मोठो प्रश्न पडटा की अशेंच दवरून सरकाराचो म्हणजे आमचो तुमचो सगळ्यांचो पयसो वेस्ट करपाचे अशें आसले काय? तुमकां एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगता की पेडणे तालुक्याचे जे मध्यभागी जे पेडणे शहर आसा थंय जर पळयशीत जाल्यार गव्हर्मेंटाची ऑफिसां भाड्याच्या जाग्यान चलता। म्हणजे एका अर्थान सरकारा कडेन आपली स्वताची बिल्डींग ना म्हणून दुसऱ्याच्या भाड्या डिपार्टमेंटान चलतली अशे एक 5 ते 6 डिपार्टमेंटां आसात। पण आयज त्याच सरकारान बांदलेली येदी मोठे वेल इक्विपमेंट बिल्डींग आयची ओसाड पडलेली आसा। ह्यो प्रकार कितें? सरकाराक हातूंतल्यान कितें दाखोवपाचो प्रयत्न चालू आसा? म्हणजे आमचे कडेन पयशे आसा आणि आमी अशें वेस्ट करता म्हणून दाखोवपाचो प्रयत्न चालू आसा की ना आमचे कडेन बांदपाक जागा ना आणि पयशे ना म्हणून आमी भाड्याची ऑफिसां घेवन डिपार्टमेंटां चलयता। एकंदरीत सरकार ह्या जाग्यार आसा काय कितें असो एक प्रश्न सगळ्या पेडणेकारांच्या तकलेन चल्लेले आसा। ह्या भागाचे आमदार जर पळयले जाल्यार जित आरोलकर आसात तांचे आणि मुख्यमंत्र्यांचे बरे हात मेळवणी आसा आणि इतले आसून तांच्या मतदारसंघात जर अशी परिस्थिती जर आसा जाल्यार संपूर्ण गोव्यान कितें परिस्थिती आसतली असो एक प्रश्न सगळ्यांच्या मनात पडलेलो आसा। हांव सरकारा कडेन विनंती करता की बेगीतल्या बेगिना हे जे बंद दवरलेले एक्सायज डिपार्टमेंट आसा ते चालू करचे, जेणे करून हांगासले भुरगे जे आसा पण ह्या डिपार्टमेंटाक आपले पोट भरचे खातीर जॉबाक तरी लागतले। इतलेच न्हय तर हांगाच्यान मोठ्या प्रमाणात हांगा इलिगली एक्टिविटीज चलता। हांगाच्यान रेती हाडलेली वयता, खडी हाडलेली वयता, गुणे हाडलेले वता। इतलेच न्हू तर बेकायदेशीर अशे कितलेशे गोश्टी हांगाच्यान घडटा कारण हांगा पूल जाल्लो आसा। हे एक्सायज डिपार्टमेंटाचें काम सोडून हांगा बंद घालून एक्झॅक्टली कितें चालू केला सरकारान हो एक मोठो प्रश्न पडलेलो आसा।